नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचे स्वागत आहे। आपण आज दारूबंदीला व जिल्हा न्यायालय यांची इतिहासातील सगळे प्रश्न बघूया आणि टोटल आपण आज हिस्ट्रीचे क्वेश्चन बघूया। क्वेश्चन नंबर 1, वास्को द गामा कोणत्या वर्षी भारतात आला होता? कोणत्या वर्षी भारतात आला होता? 23 मे 1498 ला आलता। 23 मे 1498 ला आलता। वास्को द गामा भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी प्रवेश केला होता? कलिकत बंदरावर याने प्रवेश केला होता। वास्को द गामा भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी आला होता? वास्को द गामा हे कलिकत बंदरावर आला होता। वास्को द गामाच्या आगमनावेळी कलिकत येथे कोणता राजा होता? राजा झमोरीन होता। राजा झमोरीन होता, ध्यानात ठेवा। वास्को द गामा मूळ देशाचा रहिवासी होता। कोणत्या देशात होता? पोर्तुगीजचा होता, पोर्तुगीज। वास्को द गामा हा मूळ देशाचा रहिवासी होता। कोणत्या होता? पोर्तुगीजचा होता। नेक्स्ट, भारतात सर्वप्रथम कोणती परकीय सत्तेचे आगमन झाले? कोणत्या झाले? पोर्तुगीज झाले, पोर्तुगीज। आणि प्लीज हा पूर्ण व्हिडिओ बघा। 1857 च्या अगोदर जेवढे महत्त्वाचे आपण चॅप्टर आहेत म्हणजे हिस्ट्रीचे क्वेश्चन येतात आपण ते टोटल बघूया। आणि सबस्क्राइब करा आणि लाईक करत राहा। आणि याच्या अगोदर आम्ही दारूबंदीचे प्रश्न फारच घेतलेले आहेत, ते पण बघत राहा। नेक्स्ट क्वेश्चन, पोर्तुगीजांनी भारतातील पहिली व्हाईसरॉय कोण होता? भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण होता? फ्रान्सिस्को डी अल्मेडा होता। फ्रान्सिस्को डी अल्मेडा होता, ध्यानात ठेवा। पोर्तुगीजांचा भारतातला पहिला व्हाईसरॉय कोण होता? फ्रान्सिस्को डी अल्मेडा होता, ध्यानात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली होती। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली होती? 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली होती, ध्यानात ठेवा। इंग्लंड राणीचा एलिझाबेथ हिने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्याची परवानगी केव्हा दिली? 31 डिसेंबर 1600 ला। जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली होती तेव्हाच राणी एलिझाबेथ यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्यासाठी तिला परवानगी दिली होती, ध्यानात ठेवा। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपली वखार कुठे स्थापना केली होती? कुठे स्थापना केली होती? सुरतला होती, सुरतला। बऱ्याच जागी प्रश्न विचारले होते, हे ध्यानात ठेवा। हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील पहिली वखार कुठे स्थापना केली होती? सुरत या ठिकाणी स्थापना केली होती, ध्यानात ठेवा। नेक्स्ट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरत येथील भारतातील पहिली वखार कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली? 1608 ला, 1608 ला, ध्यानात ठेवा, 1608 ला। पोर्तुगीजांनी भारतातील वसलेल्या वखारी कोणत्या होत्या? कोणत्या होत्या? कोची, गोवा, दमनदीप। पोर्तुगीजाचा हा गोव्यावर हा प्रभाव सगळ्यात जास्त होता, ध्यानात ठेवा। नेक्स्ट, इंग्रजांच्या भारतातील वखारी कोणत्या होत्या? कोणत्या होत्या? सुरत, हुगळी, पाटणा, मुंबई, कलकत्ता, चेन्नई एवढ्या होत्या, ध्यानात ठेवा। इंग्रजांच्या वखारी एवढ्या होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील फ्रेंचांची वखारी कोणत्या होत्या? कोणत्या होत्या? पॉंडिचेरी होत्या, पॉंडिचेरी, ध्यानात ठेवा। इंग्रजांनी सुरत येथे अगोदर स्थापना केली होती, ध्यानात ठेवा। आणि पोर्तुगीजांनी गोवा आणि फ्रेंचांनी पॉंडिचेरी, ध्यानात ठेवा। आणि सगळ्यात जास्त आपल्या तुम्हाला ट्रिक सांगतो एक, ध्यानात ठेवा। PDF ध्यानात ठेवा। PDF म्हणजे नाही का, पहिला स्टार्ट पोर्तुगीज आलता, पुन्हा डच आलता, पुन्हा इंग्रज आलते, पुन्हा फ्रेंच आलते, ध्यानात ठेवा। आणि कर्नाटक युद्धात फ्रेंचाचे नेतृत्व कोणी केले होते? डुप्लेने केले, डुप्लेने केले, ध्यानात ठेवा, डुप्लेने। कर्नाटक युद्धात फ्रेंचाचे नेतृत्व कोणी केले? डुप्लेन यांनी केले, ध्यानात ठेवा। इंग्रज व फ्रेंच यांच्या झालेल्या युद्धांना काय म्हणतात? काय म्हणतात? कर्नाटक युद्ध म्हणतात, कर्नाटक युद्ध। कर्नाटक युद्ध कोणत्या कालावधीत झाले होते? 1746 ते 1763 या कालावधीमध्ये झाले होते कर्नाटक युद्ध। कोणत्या लढाईत फ्रेंच आणि इंग्रजांनी निर्णायक पराभव केला? कोणत्या केला? वांदी वॉशच्या लढाईत 22 जानेवारी 1760
1760ला यांनी पराभव केला होता इंग्रजांनी फ्रेंचांना. नेक्स्ट, 17व्या शतकातील बंगाल सुभ्यात समाविष्ट केलेला प्रदेश कोणता? कोणता आहे? बंगाल, बिहार आणि ओडिसा. ध्यानात ठेवा. नेक्स्ट, ब्लॅक होल ट्रॅजेडी हे कुठे घडली? कोलकाताला आली. अंधार कोठडी दुर्घटना कुठे घडली? कोलकाताला. ब्लॅक होल ट्रॅजेडी कोणत्या वर्षी झाली? 1756ला. 1756ला. ध्यानात ठेवा. अंधार कोठडी दुर्घटना कोणत्या नवाबाच्या कारकिर्दीत झाली? सिराज उद्दौलाच्या. सिराज उद्दौला. अंधार कोठडी दुर्घटना ही कोणत्या वर्षी कोणत्या नवाबाच्या कारकिर्दीत झाली? सिराज उद्दौला. ध्यानात ठेवा. प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757ला. 23 जून 1757ला. प्लासीची लढाईचे नेतृत्व कोणी केले? इंग्रजांकडून. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले. प्लासीची लढाईचे नेतृत्व कोणी केले इंग्रजांकडून? रॉबर्ट क्लाइव्ह यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन, प्लासीच्या लढाईच्या सिराज उद्दौला सोबत कोणी फितुरी केली? कोणी केली? मीर जाफर यांनी केली. मीर जाफर हा कोण होता? मीर जाफर हा सेनापती होता सिराज उद्दौलाचा. सिराज उद्दौला नंतर इंग्रजांनी कोणास बंगालचा नवाब बनविले? मीर जाफरलाच बनवलेले. त्याने फितुरी केले, त्यांनाच बनवले होते. ध्यानात ठेवा. बक्सारच्या लढाईत इंग्रजांनी कोणाचा पराभव केला? 3 जण होते. अवधचा नवाब सिराज उद्दौला, मीर कासिम, मुघल बादशाह शाह आलम. हे 3 जण एका साईडने होते आणि दुसरे कोणी इंग्रज होते. इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले? मग मेजर मुनरो यांनी केले. मेजर मुनरो यांनी केले. ध्यानात ठेवा. याची बक्सरची लढाई केव्हा झाली? 22 ऑक्टोबर 1764ला झाली. 1764ला. तेव्हापासून आपल्या भारतामध्ये इंग्रज हे भारतावर प्रभावित झाले. बक्सरच्या लढाईचे नेतृत्व कोणी केले? मेजर मुनरो यांनी केले. मेजर मुनरो. हे ध्यानात ठेवा. दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली? 1765ला. 1765ला केली. ध्यानात ठेवा. नेक्स्ट, दुहेरी राज्यव्यवस्थाचे जनक कोणास म्हटले जातात? रॉबर्ट क्लाइव्ह यांना म्हणतात. रॉबर्ट क्लाइव्ह यांना म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थाचे जनक कोणाला म्हणतात? रॉबर्ट क्लाइव्ह. दुहेरी राज्यव्यवस्था केव्हापर्यंत अस्तित्वात होती? 1762 पर्यंत. 1762. ध्यानात ठेवा. कधी लागू करण्यात आली? 1700. सांगा. ध्यानात ठेवा. हे ध्यानात ठेवा. नेक्स्ट, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता ऍक्ट संमत करण्यात आला? रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट हा लागू करण्यात आला. रेग्युलेटिंग ऍक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1773ला. 1773. नेक्स्ट, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट कोण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला? कोण बनला होता? वॉरन हेस्टिंग याने बनला. हे ध्यानात ठेवा. हे तर इम्पॉर्टन्स आहे. कोण्या प्रश्नाला परीक्षेला विचारतो. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण म्हणलं तर वॉरन हेस्टिंग म्हणायचं. वॉरन हेस्टिंग. 1772 साली दुहेरी राज्यव्यवस्था पद्धत कोणी बंद केली? वॉरन हेस्टिंगनेच केली. वॉरन हेस्टिंग. ध्यानात ठेवा. वॉरन हेस्टिंग यांनी बंद केली. 1772 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली? वॉरन हेस्टिंगने केली. बंद ठेवा. हे ध्यानात ठेवा. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर करण्यात आले? भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग यांनी केले. यांच्या कारकिर्दीत केले. ध्यानात ठेवा. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? जॉर्ज विल्सन. जॉर्ज विल्सन यांनी केले. दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रांतात कोणाची सत्ता होती? टिपू सुलतानची होती. टिपू सुलतानची होती. दक्षिण भारतात म्हैसूर प्रांतात कोणाची सत्ता होती? टिपू सुलतानची होती. म्हैसूरचा वाघ असे कोणास म्हणतात? टिपू सुलतानला म्हणतात. टिपू सुलतानला म्हणतात. इंग्रजीच्या उच्चाटनासाठी नेपोलियन संधान बांधणारा भारतातील शासक कोण होता? टिपू सुलतान होता. टिपू सुलतान होता. ध्यानात ठेवा. टिपू सुलतान फ्रान्सिसी कोणत्या राजकीय पक्षाचा सदस्य होता?
जॅकोबिन क्लबचा होता. जॅकोबिन क्लबचा राजकीय सदस्य होता, ध्यानात ठेवा. 17 मे 1882 साली मराठी व इंग्रज यांच्यात झालेला तह कोणता होता? सालबाईचा तह होता. सालबाईचा तह होता. 17 मे 1782 साली मराठी व इंग्रज यांच्यात झालेला तह कोणता होता? सालीबाईचा तह होता. सालीबाईच्या तहावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग होता. वॉरन हेस्टिंग होता, ध्यानात ठेवा. गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलेस्ली केव्हा भारतात आला? 1798 आला. गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलेस्ली हे भारतात केव्हा आला? 1798 मध्ये आला. हिंदुस्थानात तेनाजी फौज पद्धत सर्वप्रथम कोणी स्वीकारली? हैदराबादचा निजाम स्वीकारला. हे ध्यानात ठेवा. हे तर हर परीक्षेला विचारलेले आहे. आणि प्लीज कमेंट मध्ये तुम्ही उत्तर पण सांगत राहा. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीरावाने कोणत्या तहानुसार तैनाजी फौजेचा स्वीकार केला? कोणत्या स्वीकार केला? वसईच्या. 1802 सॉरी, गेल्या व्हिडिओमध्ये आपण 1803 म्हणले होत्या तैनाजी फौजेचा व्हिडिओ. आता 1802 आहे, ध्यानात ठेवा. आणि कोणी केले? दुसऱ्या बाजीरावाने केले. दुसऱ्या बाजीरावाने केले, ध्यानात ठेवा. मराठ्यांचे पहिले 3 युद्ध बघूया. मराठीचे पहिले युद्ध केव्हा झाले? 1765 ते 1782. 1782 ला काय झाले ते आपले तह कोणता? इंग्रजांमध्ये तह काय झाला होता? सालेबाईचा तह झाला होता. केव्हा झाला होता? 1782 ला झाला होता. 1782 ला तह झाला होता पहिला. दुसरे मराठा इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1802 ते 1804 यांच्या दरम्यान झाले. तेव्हा कोणता झाला होता? वसईचा तह झाला होता. वसईचा तह झाला होता. तिसरे मराठा इंग्रज युद्ध केव्हा झाले? 1817 ते 1818 पर्यंत झाला होता. इथे आपला मराठा सगळा संपला होता, ध्यानात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. 1793 साली मुलकी नोकरशाही निर्मिती कोणी केली? कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी केली. कायमधारा पद्धत भारतात कोणी सुरू केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली, ध्यानात ठेवा. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या मदतीने कायमधारा पद्धत तयार केली. कोणी केली? शोअर आणि ग्रेट यांनी केली. शोअर आणि ग्रेट यांनी केली, ध्यानात ठेवा. कायमधारा पद्धत भारतात सर्वप्रथम कुठे सुरू करण्यात आली? सुरू झाली बंगाल येथे झाली. बंगाल या ठिकाणी झाली. पश्चिम बंगालमध्ये, बंगालमध्ये म्हणायचं. भारतातील जमीनदारी पद्धतीचे जनक कोण होते? लॉर्ड कॉर्नवॉलिस हे होते. भारतात जमीनदारीचे जनक कोण होते? लॉर्ड कॉर्नवॉलिस होते. सथळांचा उठाव कुठे झाला होता? बिहार येथे झाला होता. बिहार या ठिकाणी झाला होता. कोलाम आदिवासी जमातीचा उठाव कुठे झाला होता? छोटा नागपूर या ठिकाणी झाला होता. छोटा नागपूर. गोंड आदिवासी जमातीचा उठाव कुठे झाला होता? ओडिसा येथे झाला होता. ओडिसा या ठिकाणी झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन. 1801 साली पाळेगारांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता? आंध्र प्रदेश या ठिकाणी झाला होता. आंध्र प्रदेश. साली महाराष्ट्रातील रामोशीचा उठाव कोणी घडून आणला होता? उमाजी नाईक यांनी घडून आणला होता. उमाजी नाईक. नेक्स्ट. कितूर व कोल्हापूर या ठिकाणी ब्रिटिश विरुद्ध उठाव कोणत्या वर्षी सुरू झाला होता? 1824 या वर्षी झाला होता. कोल्हापूर परिसराचा कोणी उठाव केला? गडकरी यांनी केली. कोल्हापूर परिसरात कोणी उठाव सुरू केला? गडकरी यांनी. जाटांचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता? हरियाणा या ठिकाणी झाला होता. जाटांचा उठाव हरियाणा या ठिकाणी झाला होता. बुंदेल्यांचा उठाव या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? जबलपूर राजस्थान या ठिकाणी झाला होता. कोकणात ब्रिटिशाविरुद्ध उठाव कोणी केला होता? फोंड आणि सावंत यांनी केले. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1783 ला. 1783 ला, ध्यानात ठेवा. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली?
विल्यम जोन्स यांनी केले. विल्यम जोन्स यांनी केले. बंगाल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणत्या कारकिर्दीत झाली? वॉरेन हेस्टिंगच्या. नेक्स्ट, ब्रिटिश अधिपत्याखालील हिंदुत्वाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? विल्यम्स जोन्स होते. ध्यानात ठेवा. नेक्स्ट, ब्रिटिश अधिपत्याखालील हिंदुत्वाचे पहिले सर्वोच्च न्यायालय कुठे स्थापना करण्यात आले? कोलकाताला स्थापना केली. ब्रिटिश अधिपत्याखाली हिंदुस्थानचे पहिले सर्वोच्च न्यायालय कुठे स्थापना केले गेले? कोलकाता. रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठे सुरुवात झाली? मद्रास या ठिकाणी. रयतवारी पद्धत ही सर्वप्रथम कुठे सुरुवात झाली? मद्रास या ठिकाणी झाली होती. मद्रास प्रांतातील रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? थॉमस मुनरो यांनी केली. मद्रास प्रांतातील रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? थॉमस मुनरो यांनी केली. महालवारी पद्धत योजना कोणी मांडली? जेम्स थॉम्सन व बर्ड यांनी मांडली. महालवारी पद्धत योजना कोणी मांडली? जेम्स थॉम्सन व बर्ड यांनी मांडली. मुंबईत रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? एल्फिन्स्टन यांनी केली. मुंबईत रयतवारी पद्धत कोणी सुरू केली? एल्फिन्स्टन यांनी केली. 1822 साली बंगालचा मूळ कुळ कायदा कोणी पास केला? मार्क्वेस हेस्टिंग्ज यांनी केले. पेंढाऱ्यांचे यशस्वी बंदोबस्त कोणी केला? मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्ज यांनी केले. ध्यानात ठेवा. ढंगांचा बंदोबस्त कोणी केला? विल्यम बेंटिंक यांनी केले. भारतातील कायद्यांचे संहितीकरण कोणी केले? लॉर्ड मेकाले यांनी केले. भारतात इंग्रजी शिक्षणाचा ठराव केव्हा पास झाला? 7 मार्च 1935 या ठिकाणी ठराव पास झाला होता. भारताने इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा कोणी पास केला? लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केले. नेक्स्ट, 7 मार्च 1935 इंग्रजी शिक्षणाचा ठराव कोणत्या शिफारशीनुसार मांडण्यात करण्यात आला? लॉर्ड मेकाले यांच्या काळात शिफारशीनुसार मांडण्यात आला. नेक्स्ट, सर चार्ल्स वूडचा शिक्षण संस्थेचा खलिता केव्हा पास करण्यात आला? 1854 साली. नेक्स्ट, भारतीय शिक्षण पद्धतीचे सनद असे कशास म्हणतात? वूडचा खलिता म्हणतात. मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे कोणत्या वर्षी विद्यापीठ स्थापना करण्यात आली? 1857 ला. 1857 साली मुंबई, कलकत्ता व मद्रास येथे कोणत्या शिफारशीनुसार विद्यापीठ स्थापना करण्यात आली? चार्ल्स वूडचा खलिता. नेक्स्ट, मध्य प्रदेश व ब्रह्मदेश हे कोणत्या विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात मानत होते? कलकत्ता येथे. नेक्स्ट, रुड़की येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केव्हा झाली? 1847 ला. रुड़की येथे पहिले इंजिनिअरिंग कॉलेज कोणाच्या कारकिर्दीत स्थापना झाली? लॉर्ड डलहौसीच्या. महाराष्ट्रात सातारा संस्थान कोणी खालसा केले? लॉर्ड डलहौसी यांनीच केले. महाराष्ट्रात नागपूर संस्थान कोणी खालसा केले? लॉर्ड डलहौसी यांनीच केले. झाशीचे संस्थान खालसा गव्हर्नर कोणी केले? लॉर्ड डलहौसी यांनीच केले. मुंबई ठाणे हा रेल्वे कोणत्या ठिकाणी जनरलच्या कारकिर्दीत झाला? लॉर्ड डलहौसी याच्यात झाला. आपण आता बघूया 1857 नंतरचा भारतीय इतिहास. 1857चा स्वातंत्र्य संग्राम हे सगळं बघूया आता. नेक्स्ट, 1857 पूर्वी लष्करवादी हिंदी शिपायाचे 1806 साली कोठे उठाव केला? वेल्लोर, मद्रास या ठिकाणी केला होता. 1806 साली कुठे उठाव केला होता? वेल्लोर, मद्रास या ठिकाणी केला होता. 1857 पूर्वी बराकपूर येथे शिपायांनी कोणत्या वर्षी उठाव केला होता? 1824 ला. 1824 या ठिकाणी 24 साली. 1857 उठावाचे नियोजन तारीख काय होते?
31 मे 1857, 31 मे 1857. 10 मे 1857 दिवशी उठावास सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? मेरठ या ठिकाणी झाली. मेरठ या ठिकाणी, सुरत इथे या ठिकाणी. 24 एप्रिल 1857 रोजी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणाची भारतीय घोडदळाने काडतूस वापरण्याचे नाकारले? मिरज या ठिकाणी. 1857च्या उठावातील पहिली गोळी यांनी झाली. कोणी झाली? मंगल पांडेने झाली. मंगल पांडेने कोणत्या दिवशी गोळी झाडून 1857च्या उठावाची ठिणगी पेटवली? 29 मार्च 1857. 29 मार्च 1857. मंगल पांडेने पहिली गोळी कोणत्या छावणीमध्ये झाडली? बराकपूर कुठे आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे. मंगल पांडेंनी पहिली गोळी कोणात झाडली? मेजर हुसेनला झाली. मेजर हुसेनला. मंगल पांडेने केव्हा फाशी देण्यात आली? 8 एप्रिल 1857ला. 8 एप्रिल 1857ला. मंगल पांडे कोणत्या पलटणीत कार्य करत होते? 34 NI रेजिमेंट. 34 NI रेजिमेंट मध्ये. 1857च्या उठावात क्रांतीचे प्रतीकीय काय होते? लाल कमळाचे फूल चपाती. 1857च्या उठावाचे राजकीय कारण काय होते? दत्तक वारसांना मंजूर करणे आणि राज्य खालसा करणे. 1857च्या उठावाचे राजकीय कारण काय होते? दत्तक वारसांना मंजूर करणे. नेक्स्ट, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? काडतुसांना लावलेल्या डुकरांची चरबी हे होते, ध्यानात ठेवा. 1857च्या उठावास कारणीभूत ठरलेल्या ब्रिटिश रायफलचे नाव काय होते? रॉयल इनफिल्ड. रॉयल इनफिल्ड होते. रॉयल इनफिल्ड. नेक्स्ट, 1857च्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर कोण होते? लॉर्ड कॅनिंग होते. लॉर्ड कॅनिंग होते. चलो दिल्ली ही घोषणा सर्वप्रथम केव्हा झाली? 1857च्या उठावात झाली. चलो दिल्ली ही घोषणा 1857च्या झाली. 1857च्या उठावात मुख्य केंद्र काय होते? क्रांतिकारांचे मुख्य केंद्र दिल्ली होते. दिल्ली, ध्यानात ठेवा. 1857च्या उठावाच्या अयोध्येतील नेतृत्व कोणी केले? बेगम हजरत महल यांचे होते. अठराशे 57च्या उठावात जगदीशपूर येथे नेतृत्व कोणी केले? राणा कुंवर सिंग यांनी केले. जगदीशपूर येथे कोणाचे नेतृत्व होते? राणा कुंवर सिंग यांचे होते. 1857च्या उठावाचे झाशीचे नेतृत्व कोणी केले? राणी लक्ष्मीबाई यांनी केले. राणी लक्ष्मीबाई. 1857च्या उठावाचे कानपूरचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे व तात्या टोपे होते. 1857च्या उठावाचे फैजाबाद रोहिलखंड येथील नेतृत्व कोणी केले? मौलवी अहमदुल्लाह. ध्यानात ठेवा. 1857 मध्ये बेरेलीचे नेतृत्व कोणी केले? खान बहादूर खान यांनी केले. नेक्स्ट, क्रांतिकाऱ्याने दिल्ली केव्हा ताब्यात घेतली? 31 मे 1857. 31 मे 1857ला. दिल्लीतील शिपायांचे बंडाचे नेतृत्व कोणी केले? बहादूर शाह व बख्तर खान. 1887 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उठाव झाले? नागपूर, सातारा, कोल्हापूर. 87 नाही, 57 आहे. 57. 1857. च्या उठावाच्या कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केले? चिमासाहेब यांनी केले. चिमासाहेब. कोल्हापूरचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले. 1857 मध्ये महाराष्ट्रात नारखेडा उठाव कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? रंगराव पांगे यांचा झाला. 1857 मध्ये महाराष्ट्राचा वैजापूर उठाव कोणी घडून आणला? गोविंदराव देशपांडे यांनी केला. वैजापूरचा उठाव हा गोविंदराव देशपांडे यांनी केला. 1857 मध्ये खानदेशी कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा उठाव झाला? कर्जा सिंग. 1857 मध्ये सातपुडा भागात उठावाचे नेतृत्व कोणी केले? शंकरशहा यांनी केले.
1857च्या उठावात भारतातील एकूण किती भूभाग सामील झाले? किती झाले? 1.6. 1.6. क्रांतिकारांच्या ताब्यातून या इंग्रज अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा ब्रिटिशांना मिळवून दिली. विल्यम हडसन यांनी मिळवून दिले. क्रांतिकारांनी कोणास पेशवा म्हणून घोषित केले? नानासाहेब पेशवे यांना घोषित केले. नानासाहेब पेशवे. तात्या टोपेचे संपूर्ण नाव काय? रामचंद्र पांडुरंग टोपे. तात्या टोपेचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे हे होते. ध्यानात ठेवा. प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामुळे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तुम्हाला रिव्हिजन पुन्हा पूर्ण होते. ध्यानात ठेवा. अलवारच्या जंगलात तात्या टोपे यांच्याशी कोणी फितुरी करून इंग्रजांच्या ताब्यात दिले? मानसिंग यांनी फितुरी केली. तात्या टोपे यांना केव्हा फाशी देण्यात आली? 18 एप्रिल 1859 या साली. तात्या टोपेंनी कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली? शिवपुरी या ठिकाणी देण्यात आली तात्या टोपेंना फाशी. राणी लक्ष्मीबाई कोणी ठार मारले? सर हुर्रोज. द आर्बिलेस्ट ऑफ द रिबेल लीडर. झाशीच्या राणीच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? दामोदरराव होते. दामोदरराव. राणी लक्ष्मीबाईच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? दामोदरराव होते. राणी लक्ष्मीबाईच्या पतीचे नाव काय होते? राजा गंगाधरराव होते. राजा गंगाधरराव. असे झाशीच्या राणीचे संदर्भात कोणी म्हटले? सर मेरी हुर्रोज. नानासाहेब पेशवेचा सल्लागार कोण होता? अझीमुल्ला खान होता. निजाम साहेब नानासाहेब पेशवे यांचा सल्लागार कोणी ठार मारले? सर ह्यूज रोज यांनी मारले ठार. 1857च्या उठावानंतर नानासाहेब पेशवे यांनी कोठे आश्रय घेतला? नेपाळ या ठिकाणी घेतला. नेपाळ या ठिकाणी. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशां बहादूर शाह जफर यास कुठे बंदिवस्त करण्यात आले? रंगूर ब्रह्मदेश या ठिकाणी. बहादूर शाह जफर यांचा मृत्यू केव्हा झाला? रंगूर येथे 1862 साली झाला होता. 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी असे कोणी म्हटले? नर फाटक यांनी म्हटले. 1857चा उठाव म्हणजे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले? सावरकर यांनी म्हटले. 1857चा उठाव शिपायाची बंड असे कोणी म्हटले? रियासतकार देसाई यांनी म्हटले. 1857चा उठाव सैनिकांचा विद्रोह नसून एक स्वातंत्र्य युद्ध आहे कोणी म्हणले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हणले. 1857चा उठाव म्हणजे संस्कृतपणा व रानटीपणा यातील झगडा होय कोणी म्हणले? TR होल्म्स. 1857चा उठावास महत्व राजकीय परिणाम कोणता? 1857चा सनदी कायदा. 1857च्या उठावाच्या कोल्हापूरचे नेतृत्व कोणी केले? चिमासाहेब केले. 1857 ते 1885 ऐतिहासिक घडामोडी बघूया आपण. पामस्टर्न यांनी विधेयक ब्रिटिश पार्लमेंट कधी मांडले? 12 फेब्रुवारी 1858. भारतीय सुशासन कायदा ब्रिटिश संसदेत केव्हा पारित करण्यात आला? 1858 या साली. 1858 सालच्या कायद्यानुसार भारतीय शासनाच्या कोणते नवे पद निर्माण केले? भारत मंत्री. भारताचा पहिला भारत मंत्री कोण होता? लॉर्ड स्टॅनली होता. ध्यानात ठेवा. हे पाठच करा. भारतातील पहिला भारत मंत्री कोण म्हणतात? लॉर्ड स्टॅनली. व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला? 1 नोव्हेंबर 1858 ला. राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखविण्यात आला? अलाहाबाद या ठिकाणी. राणीचा जाहीरनामा हा अलाहाबाद या ठिकाणी वाचून दाखविण्यात आला.
राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला? लॉर्ड कॅनिंग यांनी. लॉर्ड कॅनिंग यांनी. कोणत्या सालच्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला? कोणत्या? 1857. भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणलं तर कोण आहे? लॉर्ड कॅनिंग आहे, ध्यानात ठेवा. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणलं तर लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणलं तर लॉर्ड कॅनिंग, ध्यानात ठेवा. हा लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात कोणत्या ठिकाणी ब्रिटिश सैनिकांनी उठाव केले? मीरत व अलाहाबाद. मीरत व अलाहाबाद. कोणत्या साली पोलीस व्यवस्थापन महत्वाचे सुधारणा करण्यात आली? 1861 साली. 1861 साली. इंडियन पिनल कोड कोणी तयार केले? लॉर्ड मेकाले यांनी तयार केले. इंडियन पिनल कोड कोणी तयार केले? लॉर्ड मेकाले यांनी. लॉर्ड मेकालेने इंडियन पिनल कोड कोणत्या वर्षी तयार करण्यात आली? 1836 साली. 1836 साली. इंडियन पिनल कोडला कोणत्या साली मान्यता देण्यात आली? 1861 साली. 1861 साली. इंडियन पिनल कोड कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाला पास? लॉर्ड कॅनिंग यांच्याच. अठराशे 1861च्या इंडियन ऍक्ट शहरात उच्च न्यायालयाची स्थापना केली. केव्हा केली? मुंबई, कोलकाता, मद्रास. ध्यानात ठेवा. 1861 सालच्या इंडियन हायकोर्ट ऍक्ट कोणत्या शहरात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? मुंबई, कोलकाता आणि मद्रास. नेक्स्ट, भारतातील वित्त व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या ब्रिटिश वित्तज्ञानाला 1959 भारतात पाठवण्यात आले? जेम्स विल्यम्सला. जेम्स विल्सन. सॉरी. भारतातील आयरकचा जनक कोणा म्हणतात? जेम्स विल्यम्सला म्हणतात. 1859 साली बंगाल रेट ऍक्ट कोणी पास केला? लॉर्ड कॅनिंग यांनी केले. लॉर्ड कॅनिंग यांनी केले. 1859 साली कोणता नियम करून आसाम व निलगिरी पर्वत पायथ्याच्या जमिनी लॉर्ड कॅनिंगच्या ब्रिटिश व्यापाऱ्यांनी कमीत उपलब्ध करून कोणी दिल्या? वेस्टलँड नियमनं. नीलदर्पण या बंगाली नाटकाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले? लेफ्टनंट गव्हर्नर ग्रांट यांनी केले. नेक्स्ट, भारतातील पहिली कौन्सिल ऍक्ट कोणत्या वर्षी सामील करण्यात आली? 6 जून 1861 साली. 6 जून 1861 साली. नेक्स्ट, 1861 सालच्या इंडियन कौन्सिल ऍक्ट कोणी तयार केला? भारतमंत्री जॉर्ज वुड्स यांनी केले. जॉर्ज वुड्स. भारतातील ब्रिटिश शासन व्यवस्थेत प्रथमच भारतीय कोणता ऍक्ट अन्वय करण्यात आला? इंडियन कौन्सिल ऍक्ट. 1861. नेक्स्ट, शेतकऱ्यांची पंजाब व अवध प्रांतातील टेनन्सी ऍक्ट कोणी पास केलाय? व्हाईसरॉय जॉन्स लॉरेन्स यांनी. 1868 मध्ये ओडिसामध्ये दुष्काळावर उपाय योजना सुचविण्याचे फॅमिली कमिशन कोणी नियुक्त केले? लॉरेन्स यांनी केले. लॉरेन्स. भारतातील जलसिंचन खाते कोणी सुरू केले? लॉरेन्स यांनीच केले. भारतातील जलसिंचन खाते लॉरेन्स यांनी केले. जलसिंचन खात्यावर कोणत्या अनुभवी तज्ञांचा नेमणूक करण्यात आली? रिसर्च स्टॅची. सार्वजनिक बांधकाम खाते स्थापना कोणी केली? लॉरेन्स यांनी केली. लॉरेन्स यांनी. कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात शासकीय कार्यालये ही कलकत्त्यावरून सिमला येथे नेण्याची सुरुवात केली? लॉरेन्स यांच्याकडून. वित्त विकेंद्रीकरण कोणत्या व्हाईसरॉयकडून करण्यात आली? लॉर्ड मेयो यांच्या. वित्त विकेंद्रीकरणास कोणत्या व्हाईसरॉयने घडवून आणले? लॉर्ड मेयो यांच्या. वित्त विकेंद्रीकरणास केव्हा सुरुवात झाली? 14 डिसेंबर 1870. वित्त विकेंद्रीकरणाची केव्हा सुरू करण्यात आली? 14 डिसेंबर 1870 या तेव्हा. 14 डिसेंबर 1870 साली विकेंद्रीकरणाच्या ठरावास काय म्हणतात? प्रांतिक स्वायत्ततेची सनद म्हणतात. जबाबदारीची राज्य पद्धतीचा प्रारंभ कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाला? लॉर्ड मेयो यांच्या.
1870 मध्ये जिल्हा समितीच्या कोणत्या कारकिर्दीत स्थापना झाल्या? लॉर्ड मेयो यांच्या. भारतातील जनगणनेची सुरुवात कोणी केली? लॉर्ड मेयो यांनी केली. लॉर्ड मेयो यांनी केली. भारतात जनगणनेची केव्हा सुरुवात झाली? 1871 साली. 1871 साली. 1872 मध्ये एक माथेफ्यूर पठाणाने लॉर्ड मेयोचे कोणत्या ठिकाणी ठार मारले? पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार या ठिकाणी. आयकर कोणत्या व्हाईसरॉयने रद्द केली? नॉर्थब्रुक यांनी केली. भारतातील सर्व प्रांतिक मिठावरील कर समान पातळीवर आणणारा व्हाईसरॉय कोण? नॉर्थब्रुक. बडोद्याचे मल्हारराव गायकवाड प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीने घडले? नॉर्थब्रुकच्या. दिल्ली येथे दरबार भरवून व्हिक्टोरिया राणीचा केसरी हिंद पदवी कोणत्या साली देण्यात आली? 1877 साली. व्हिक्टोरिया राणीचा केसरी हिंद पदवी कोणी दिली? लॉर्ड लिटन यांनी दिली. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 साली पास केला. कोणी केला? लॉर्ड लिटन यांनी केले. शस्त्रबंदी कायदा कोणी केली? 1878 कोणी पास केला? लॉर्ड लिटन यांनीच केला. वैधानिक मुलकी सेवा कायदा कोणी? लॉर्ड लिटन यांनी केले. 1859 पास केले. स्टॅच्युटरी सिव्हिल कोणत्या व्हाईसरॉयची बंद केली? लॉर्ड लान्सडाउन यांनी केली. पहिली फॅक्टरी ऍक्ट 1881 साली पारित केला. लॉर्ड रिपन यांनी. 12 जानेवारी 1882 साली. हंटर कमिशन कोणी नेमले? लॉर्ड रिपन यांनी नेमले. हंटर कमिशन कोणत्या साली नेमण्यात आले? 1882 साली. हंटर कमिशनचे अध्यक्ष कोण होते? सर विल्यम हंटर होते. 1849च्या वूडच्या खलिताच्या अंमलबजावणीची चौकशी व शिफारशी सुचविण्याचे कार्य कोणत्या कमिशनने नेमले? हंटर कमिशनने नेमले. नेक्स्ट, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर देण्याची सूचना कोणी केली? हंटर कमिशनने केली. स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव कोणी केला? लॉर्ड रिपन यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव केव्हा पास झाला? 18 मे 1882 साली. स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोण होते? लॉर्ड रिपन. समाजातील कर्तबगार लोकांना रावसाहेब व राव बहादूर अशा पदव्या बहाल करून त्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम करण्यात प्रवृत्त करण्याचे संकेत कोणी दिले? लॉर्ड रिपन यांनी केले. नेक्स्ट, अल्बर्ट बिल प्रकरण कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत घडले? लॉर्ड रिपनच्या. अल्बर्ट बिल विधिमंडळात केव्हा मांडण्यात आला? 2 फेब्रुवारी 1883 साली. अल्बर्ट बिल विधिमंडळात केव्हा पास झाला? 25 जानेवारी 1884 साली. नेक्स्ट, कलकत्ता उच्च न्यायालयाचे लॉर्ड रिपन प्रथमच एक भारतीय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. ती व्यक्ती कोण? रमेशचंद्र मित्तर. पंजाब कुळ कायदा 1887 मध्ये कोणी पास घेतला? लॉर्ड डफरिन यांनी केले. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत झाली? लॉर्ड डफरिन. मुस्लिमांच्या शिक्षणाकडे कोणी विशेष लक्ष दिले? लॉर्ड मेयो यांनी दिले. पंजाब विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 14 ऑक्टोबर 1882 साली. अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? 23 सप्टेंबर 1887. इंडियन असोसिएशन ही संस्था कोणत्या प्रांतात स्थापना झाली? बंगाल प्रांतात. भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? बॉम्बे असोसिएशन.
बंगाल प्रांतातील कोणती संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेशचंद्र बॅनर्जी यांनी इच्छा होती? इंडियन असोसिएशन होती. नेक्स्ट, 1883 साली कोलकात्यास कोणी अखिल भारतीय रस्त्यावर स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली? सुरेशचंद्र बॅनर्जी यांनी. नेक्स्ट, 1883 साली कोलकात्यास भरलेल्या कोणती परिषद देशव्यापी संघटना स्थापनेच्या दिशेने भारतीयांनी टाकलेले पहिले पाऊल होय? कोणते आहे? राष्ट्रीय परिषद. मोहमेंडल ॲग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना अलीगढ येथे कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी केली. मोहमेंडल ॲग्लो ओरिएंटल स्कूलची स्थापना केव्हा झाली? 1875 साली. मोहमेंडल ॲग्लो ओरिएंटल स्कूलची मोहमेंडल ॲग्लो ओरिएंटल कॉलेज नंतर रूपांतर काय झाले? 1878 साली झाले. सर सय्यद अहमद खान यांचे द्विभाषिक वर्तनास कारणीभूत ठरलेले इंग्रजी व्यक्ती कोण? थिओडोकर ब्रेक हे होते.